मी तनया. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. दौंड येथील ख्रिश्चन कॉलनीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराला वेग. भवानी शंकर मंडपासाठी भूमी तपासणी पूर्ण. मंत्री हसन मुश्रीफ खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. शिवाजीराव पाटील यांचं वक्तव्य. आणि जालना जिल्ह्यात सुमारे 25 एकर उभ्या मका पिकाला आग. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. दौंड शहरातील ख्रिश्चन कॉलनीत असलेल्या जुगार अड्ड्यावर दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकला असून यावेळी 5 व्यक्ती रमी नावाचा जुगार खेळताना आढळले. यावेळी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून या कारवाईत 8,760 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रस्त्यावर अयोग्य पद्धतीनं कचखडी टाकणं, मिरवणूक मार्गावर दुर्गंधयुक्त पाणी आल्यानं निर्माण झालेल्या नागरिकांच्या गैरसोयीला कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून नगराध्यक्ष प्रेमलता ताई पारवे यांनी स्वच्छता विभागाचे प्रमुख गणेश पगारे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रमोद माने आणि बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 24 तासात उत्तर देण्याचे आदेशित केले असून जर त्यांचं उत्तर समाधानकारक आलं नाही तर त्यांच्यावर निलंबत्वाची कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी जे आज इथं बसलेले आहे ते केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक आणि कालचा जी प्रकार झालेला आहे, जयंतीसमोर जे पाणी साठा, पाणी जमा झालेला आहे, जे लोकांना त्रास झालेला आहे, जयंतीच्या गाड्या म्हणजे मिरवणूक येण्याचा त्रास झालेला आहे, तर मी त्याच्यासाठी इथं येऊन चौकशी कर्मचाऱ्याशी केलेली आहेच. पण जे कर्मचारी संबंधित आहेत, किरण देशमुख, प्रमोद माने आणि गणेश पगारे ह्याला मी नोटीस दिलेल्या आहेत. तर मी जर माझे समाधानकारक उत्तर जनतेला नाही दिलं तर मी त्यांना निलंबनाची कारवाई करणार आहे. काल जो प्रकार झाला जयंतीच्या उत्सव समितीच्या जयंतीच्या समोर जे पाण्याचा ढवळीने साचला आणि भीमप्रेमींना त्या ठिकाणी काही त्रासाला सामोरं जावं लागलं. खरंच निषेधार्हच आहे. परंतु नगरपालिकेने त्यांचं जे काम होतं ते करण्यासाठी पूर्ण सूचना दिल्या होत्या. नगराध्यक्ष असतील, स्वच्छता सभापती असतील, आम्ही सर्वांनीच, मुख्य अधिकारी सर्वांनीच. परंतु तरी सुद्धा अनपेक्षितपणे त्या ठिकाणी पाणी बाहेर आलं आणि नागरिकांना त्याचा त्रास झाला. तो त्रास ज्या लोकांमुळे त्या ठिकाणी झाला किंवा जे कर्मचारी त्यामध्ये दोषी आढळतील, आताच नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं आपल्याला की जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर या ठिकाणी शासन केलं जाईल. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीशी घातलं जाणार नाही. कोणाला ते आवडणारा प्रकार नाही. आपण सुद्धा सर्वजणांनी शांततेने या प्रकाराची आपण सामोरं जाऊन त्या ठिकाणी जो काही दोषी कोणी असतील त्याच्यावर आपण कारवाई करण्याची एवढं त्या ठिकाणी सांगतो. भीमकन्या या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या, लोकात त्यांची प्रतिमा गाळ व्हावी किंवा त्यांना बदनाम व्हावं हा हेतू समोर ठेवून कोणत्या तरी राजकीय लोकांनी ते कट कारस्थान केलेलं आहे. श्री तुळजाभवानी मंदिर येथे सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामांना आता वेग आलाय. भवानी शंकर मंडपाच्या उभारणीसाठी भूमीची तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे हे काम रात्रीच्या वेळी करण्यात येत असून भूगर्भ तपासणी पूर्ण झाल्यामुळे आता भवानी शंकर मंडपाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या भवानी शंकर मंडपाच्या कामामुळे मंदिराच्या विकासाला मात्र नवी दिशा मिळणार आहे. गोकुळ दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मंत्री हसन मुश्रीफ खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. तसंच त्यांनी गोकुळमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या विरोधात वापरला असूनही जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुश्रीफांवर केलाय. दरम्यान गोकुळ दूध संघामधील सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आणणार असून गोकुळवर लवकरच प्रशासक येणार असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलंय. शिवाय या लढ्यात माझ्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण भाजपा पक्ष असल्याचं देखील आमदार पाटील यांनी स्पष्ट केलंय. साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून, युतीतून राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते. खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्या बद्दल शंका घेणं
कोणाची गरज नाहीये. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले तर मुश्रीफ साहेब एक पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट ही जनता ठरवेल. राधानगरी बुधगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसचे चिन्ह उभे केले, निवडून आणले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी ही मजबूत केली आणि इथं कुठेही त्यांनी व्यक्ती धर्म पाळलेला नाहीये. म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील आणि असा नेता व्यक्ती धर्म न पाळता आपल्या विरोधातच काम करतो आणि आमचा पक्ष संपवायला निघाला आणि कुठेतरी याची जाण आम्हाला झाली. आणि ह्या गोकुळचा भ्रष्टाचारामधला सगळा पैसा मी केडीशीवर आता बोलणार नाही, माझे प्रूफ नाहीत आणि प्रूफ जमा करतोय. आणि ह्या गोकुळमधला भ्रष्टाचारातून आणलेला पैसा सगळा आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाळण्यासाठी प्रयत्न झालेत आणि याच्यासाठी आम्ही हा आता कुठेतरी असं वाटलं एक वेळ असते. पण आता श्रद्धा सबुरी साईबाबांचा आता श्रद्धा आणि सबुरी आमची संपलेली आहेत आणि आम्ही ताकदीने या लढ्याला आम्ही समोर जायला तयार झालो. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणात तरुणींच्या लैंगिक शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली असताना या गंभीर घटनेची दखल राज्य अल्पसंख्याक आयोगानं घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाची विशेष टीम अमरावतीत दाखल झाली असून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलाय. या भेटीत तपासाची सध्याची स्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई तसेच पुढील तपासाच्या दिशा याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. आदेश के बाद निकले हैं, क्या शेड्यूल है? माननीय अध्यक्ष पैरे खान अल्पसंख्यक आयोग, इन्होंने कल एक दौरा गठित किया था. उसके माध्यम से विशेष कार्य अधिकारी के रूप में मैं यहाँ पर आया हूँ. हमारे साथ में यहाँ की जो अमरावती की लोकल जो महिला बाल विकास की टीम है, जिला बाल संरक्षण कक्ष है, वो लोग साथ में है. अभी हम लोग माननीय उप जिलाधिकारी साहब और जिलाधिकारी साहब से मिलकर आगे का शेड्यूल बताया है. अभी हम लोग एसपी साहब के पास जाने वाले हैं. एसपी साहब से चर्चा कर प्रॉपर परतवाड़ा जाने वाले हैं. जो भी अध्यक्ष साहब के मार्गदर्शन में आज उनको रिपोर्ट किया जाएगा, सारी जानकारी आपको अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष पैरे खान सर देंगे. कितने लोगों की टीम आई है यहाँ पे? आपके साथ अल्पसंख्यक के कितने लोगों की टीम आई है? दो लोगों की टीम है यहाँ पर. लोकल जिला बाल संरक्षण अधिकारी अजय डबले सर हमारे साथ में और जिला महिला बाल विकास अधिकारी गट सर भी साथ में है. लोकल हम महिला लॉ ऑफिसर और महिला ऑफिसर को भी साथ में लेके जाने वाले हैं. यहाँ की लोकल महिला बाल विकास की टीम के साथ में हम लोग अल्पसंख्यक विकास विभाग, अल्पसंख्यक माइनॉरिटी डिपार्टमेंट साथ में वर्कआउट कर रहा है. बड़ा साहब, क्या आप विक्टिम से मिलने वाले हैं? अभी कुछ भी नहीं, अभी हम लोग जाकर चर्चा करेंगे. बाद में फिर आपको सारी जानकारी अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष पैरे खान सर देने वाले हैं. में कहाँ का आप जाने वाले? अभी तो हम लोग एसपी ऑफिस में जाने वाले हैं. एसपी साहब से हम लोग बात करेंगे, फिर आगे का रुक आउट कैसा होता है. परतवाड़ा हम लोग जाने वाले हैं. थैंक यू. जालना जिल्ह्यात बरंजळा साबळे शिवारात जवळपास 25 एकर उभ्या मका पिकाला आग लागली असून या भीषण आगीत मका पिकासह लाखो रुपयांचे ठिबक व तुषार सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. या प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आगीचा भडका मोठा असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. काल दुपारी बरंजळा साबळे तालुका भोकरदन या ठिकाणी मक्काच्या शेतात अचानक आग लागल्यामुळे 20-25 एकरावरील मक्का जळून खाक झाली. त्यामध्ये आम्हा शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर त्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत भरपूर नुकसान झालेलं होतं. शासनाला विनंती आहे की स्थळ पाहणी करून ताबडतोब पंचनामा करून यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी ही आमची शासनाकडे विनंती आहे. शासकीय कामांची थकीत बिलं तातडीनं मिळावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरात कंत्राटदारांनी भजन पोवाड्यातून सरकारला गाऱ्हाणं घातलंय. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची जवळपास 900 कोटींची बिलं थकीत आहेत. कंत्राटदारांनी कर्ज काढून दागिने विकून शासकीय कामं केलीत, मात्र शासनाकडून केलेल्या कामांची बिलच थकीत आहेत. शिवाय थकीत बिलं असताना नवीन कामांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील कंत्राटदार आक्रमक झाले असून कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा शासकीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व करवीर तालुका कॉन्ट्रॅक्टर
असोसिएशन या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन व काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. कारण काय झालंय, आम्ही या 1.5 वर्षामध्ये एवढी कामं केलेली आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, मग खेडेगावात असतील, या ठिकाणी आज कामं करून आज त्याचा निधी उपलब्ध नाही आहे. निधी देताना सरकार आपली बाजू मागं घेत आहे, थोडा 4%, 5%, 10% इतपतच निधी देत आहे. आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनं आज बँकामधून वगैरे शिशीच्या स्वरूपात कर्ज काढून आज जी कामं केली आहेत त्याचे व्याज आणि मटेरियलवाल्यांचे पैसे याला मेटा कुठले आले आहे, आत्महत्या करायच्या मार्गाला आलेला आहे. कारण का आज उधारीवाले त्याच्या दारात येत आहेत. आणि हे शासनाला गारानं सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही गेले 2 दिवस झालं धरणं आंदोलन करत आहोत. आणि या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला जे काय बिलं वगैरे PWच्या माध्यमातून दिलेलं नाही शासनानं, ती द्यावीत आणि या कॉन्ट्रॅक्टरांची अडचण दूर करावी यासाठी या ठिकाणी आम्ही आज पोवाड्याच्या माध्यमातून, भजनी मंडळाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शासनाने एवढं हे ऐकून या नवीन रोजगार निर्माण होणाऱ्या जे आता हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, यात काही नवीन इंजिनियर आहेत की ज्यांना आता निश्चित बँकेने कर्ज दिलेले आहेत, पण आज त्यांची कर्जफेड होणं झाल्या. आणि अशा परिस्थितीत सर्व कॉन्ट्रॅक्टर मेटाकुटीला आलेत, मशिनरी पडून आहेत. आणि तरी शासनाने 96,000 कोटी रुपये देणे आहेत, ते त्वरित द्यावेत. आणि आम्हा कॉन्ट्रॅक्टरांचं हे भावना ऐकून घेऊन आमची कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण या आंदोलनाकडे लक्ष देऊन आमची अडचण दूर करावी, एवढीच माझी विनंती. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.